सिने क्षेत्रात अनेक दिग्दर्शक आहेत जे त्यांच्या परिपूर्णतेसाठी ओळखले जातात। असाच आणखी एक दिग्दर्शक आहे जो त्याच्या चित्रपटांमध्ये खूप बारकाईने काम करतो। नाव जरी सिंगी रेड्डी नाग अश्विन रेड्डी असले तरी लोक त्यांना नाग अश्विन म्हणूनच ओळखतात। आतापर्यंत फक्त 3 चित्रपटांचे दिग्दर्शन केले असले तरी प्रत्येक चित्रपटाने प्रेक्षकांचे आणि समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे। आणि मुळात म्हणजे डॉक्टरांच्या कुटुंबातून ते इतके मोठे दिग्दर्शक कसे बनले हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक। 38 वर्षीय नाग अश्विन यांचा जन्म 23 एप्रिल 1986 रोजी हैदराबाद येथे झाला। त्यांचे वडील जयराम आणि आई जयंती रेड्डी आहेत। आई वडिलांपासून बहिणीपर्यंत सर्वजण डॉक्टर आहेत, पण नाग अश्विन यांना काहीतरी वेगळे करायचे होते। त्यामुळे त्यांनी मास कम्युनिकेशनचा अभ्यास करायला सुरुवात केली। नंतर त्यांनी न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमधून दिग्दर्शनाचा कोर्स केला। पदवी मिळाल्यानंतर त्यांनी अजय शास्त्री यांच्यासोबत काम करायला सुरुवात देखील केली। नेनू मिकू तेलुसा या चित्रपटात त्यांनी अजय शास्त्री यांना असिस्ट केले होते। त्यानंतर नाग अश्विनने 2015 मध्ये दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले। त्यांचा पहिला चित्रपट एवढे सुब्रमण्यम होता, ज्यामध्ये विजय देवरकोंडा दिसून आला। हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आणि सुपरहिट देखील ठरला। त्यांचा दुसरा चित्रपट महानती हे एक चारित्र्यात्मक नाटक होते जे दक्षिण भारतीय अभिनेत्री सावित्री यांच्या जीवनावर आधारित होते। नाग अश्विन संग्रहाच्या बाबतीतही यशस्वी ठरले आणि त्यांना समीक्षकांची प्रशंसा मिळाली। त्यांचा तिसरा आणि सर्वात मोठा चित्रपट कल्की 2898 AD हा एक मेगा बजेट सायन्स फिक्शन चित्रपट आहे। या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि कमल हसन यांसारखे दिग्गज कलाकार दिसले। 600 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 1000 कोटी रुपयाहून अधिक कमाई केली होती आणि नाग अश्विन यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून दिली। आता नाग अश्विनच्या लव्ह स्टोरी विषयी जाणून घेऊयात। त्यांनी इंडस्ट्रीतील लोकप्रिय निर्माती प्रियंका दत्त सोबत लग्न केलं। ती दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात लोकप्रिय निर्मात्यांपैकी एक आहे। प्रियंकाने वयाच्या 20व्या वर्षी चित्रपट निर्माती म्हणून पदार्पण केले होते। सध्या ती द एंजल स्टुडिओ ची संस्थापक आहे। 2013 मध्ये तिची शॉर्ट फिल्म यादव की बारात ही कान्स फिल्म फेस्टिवल मध्ये प्रीमियर झाली होती। सिनेसृष्टीत नाग अश्विन आणि प्रियंका दत्त यांना एक यशस्वी जोडपे म्हणून ओळखले जाते। हा दोघांचा प्रवास वाचताना किंवा ऐकताना छान वाटला असला तरी तो तितकाच खडतर होता। त्यामुळे पुन्हा एकदा नाग अश्विन यांचा सुपरहिट चित्रपट कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।